नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया पवार विरुद्ध पवार हा जो वाकयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। मलाच या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता। मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे। मी जेवढं काम करू शकतो तेवढा महाराष्ट्रातला एकही आमदार काम करू शकत नाही। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। मुलाने छान कर्म केली, छान, एकदम छान। ही शेवटचीच निवडणूक आहे, म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरतात कधी एकदाचे, याच लाईनवर असतो। लोकसभेलाही बोलले, साहेबांची शेवटची निवडणूक। आताही म्हणतात साहेबांची शेवटची निवडणूक, नातवाकडे लक्ष द्या। मी पुतण्या असलो तरी त्यांच्या मुलासारखाच आहे, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांची शेवटची निवडणूक असं कुठला शत्रू बोलतो? हे धक्कादायक वक्तव्य आहे। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उत्तर। साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनों 50,000। हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। विधानसभेला 50 ते 60 जागा निवडून येतील। जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाही। शरद पवारांचा अजितदादा गटावर निशाणा। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानींची उपस्थिती होती। अजित पवारांचा गौप्यस्फोट, मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीत नसल्याचा दावा। गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही, धचा मा करण्यात आला। अदानींवरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला। अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यात आणि महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर बैठकीबाबत अजित पवारांनाच विचारावं लागेल। पहाटेच्या शपथविधीबद्दलही काहीच माहीत नव्हती। सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। शरद पवारांचं सर्वात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर जितेंद्र आव्हाडांनी। धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर निशाणा। तर काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे धनंजय मुंडे अजित पवारांचेच भाऊ। धनंजय मुंडेंनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार।